वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। अर्धवट रस्ता कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ, दुर्घटना घडल्यास नगर परिषद व संबंधित अधिकारी थेट जबाबदार, नागरिकांचा इशारा। पिंपळनेर नगर परिषद कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 6 गांधी चौक ब्राह्मण गल्ली परिसरात रस्ता व गटार दुरुस्तीचे काम मागील 1.5 महिन्यापासून कोणतीही अधिकृत सूचना, नोटीस अथवा लेखी आदेश न देता अर्धवट अवस्थेत बंद ठेवण्यात आले। उघड्या गटाऱ्या, साचलेले सांडपाणी, तीव्र दुर्गंधी, वाढलेली अस्वच्छता यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले असून हा प्रकार महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 तसेच सार्वजनिक आरोग्य नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। सदर परिसरात डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, ताप यासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झालाय। रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना दररोज जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे। अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना किंवा अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण कायदेशीर व नैतिक जबाबदारी नगर परिषद प्रशासन, संबंधित अभियंते व ठेकेदारावर राहील असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिलाय। विशेष म्हणजे या कामासंदर्भात कोणत्याही अतिक्रमणाचा प्रश्न अस्तित्वात नसताना काही व्यक्तींनी वैयक्तिक व राजकीय आकसातून खोटे अर्ज व तक्रारी सादर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। अशा तक्रारींवर प्राथमिक चौकशी न करता थेट काम थांबविणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। धक्कादायक बाब म्हणजे नगर परिषद प्रशासनाने अद्याप काम थांबवण्याचा कोणताही लेखी आदेश, पंचनामा किंवा अधिकृत नोटीस सार्वजनिक केली नाही। त्यामुळे हे काम नेमके का व कुणाच्या आदेशाने व कोणत्या कारणास्तव थांबविण्यात आले याबाबत कोणतीही पारदर्शकता दिसून येत नसल्याचा आरोप होत आहे। हा प्रकार संविधानाने नागरिकांना दिलेल्या सुरक्षित व आरोग्यदायी जीवनाच्या मूलभूत अधिकारांवर कलम 21 थेट घाला घालणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। प्रभाग क्रमांक 6 मधील संतप्त नागरिकांनी नगर परिषद प्रशासनास तात्काळ 48 तासांच्या आत रस्ता व गटार दुरुस्तीचे काम सुरू करून उघड्या गटाऱ्यांवर झाकण बसविणे, साचलेले सांडपाणी काढून परिसरातील स्वच्छता करण्याची अंतिम मुदत दिली आहे। अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर लोक आंदोलन, तीव्र निषेध व उपोषण छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। आम्ही सर्व गांधी चौक ब्राह्मण गल्लीत येथील रहिवासी आमच्या गल्लीमध्ये 2 महिन्यापासून रस्ता फोडून ठेवलेला आहे। ज्या ठेकेदाराला काम दिलेले त्याने 2 महिन्यापासून कोरून जसा तसा पडलेला आहे। लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे आणि गटेरी ज्या कोरून ठेवलेल्या आहे, गटेरींचं सांडपाणी रस्त्यावर वाहते, त्याच्यामध्ये दुर्गंधी, भरपूर जणांना आजार, असे मोठे त्रास होऊन राहिले। आणि जो रोड कोरलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या चौकामध्ये तहसील कार्यालय आहे, तिथं एक शांती एज्युकेशन सोसायटीची स्कूल आहे, तिथं सगळे लहान पोरं वगैरे आणि रहदारीचा रस्ता असल्याने तिथं रोज लोक पडत आहे। आणि काल परवा त्यांनी जे रोड अजून कोरला थोडा, तर तिथं अजून पाईप फुटून पाणी वाहत आहे आणि बरेच लोक त्याच्यामध्ये पडले। तर हा रस्ता त्वरित लवकरात लवकर व्हावा आणि न झाल्यास आम्ही आंदोलन करू, हे सगळं गांधी चौकाच्या वतीने आम्ही निवेदन देत आहोत आणि सगळ्यांना सूचित करत आहोत की आता रोड हा 1-2 दिवसाच्या आत जर सुरू नाही झाला तर आम्ही आंदोलन करणार आहोत। पिंपळनेर येथील रहिवासी असून पिंपळनेर नगर परिषदेतर्फे पिंपळनेर गावात परिसरात रस्त्याचे कामं चालू आहेत। इलेक्शनपूर्वीच रस्त्यांचे कामं चालू असल्याचं दाखवून प्रत्येक रस्ता हा खोदला गेला आणि खोदल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आजपर्यंत काम होत नाही। सदर काम हे मार्चच्या आत व्हावं अशी आमची इच्छा आहे। मार्चच्या आत नाही झालं तर निधी परत जाण्याची शक्यता आहे आणि कामाची क्वालिटी ज्याप्रमाणे ठेकेदाराने त्याचं मंजूर केलेलं एस्टिमेटप्रमाणेच कामं व्हायला पाहिजेत। तातूरमातूर कामं केल्यास आम्ही जन आंदोलन करू। रस्त्याचे काम चांगले आणि चांगलेच व्हायला पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो, अन्यथा आम्ही जन आंदोलन करू। धन्यवाद।